रायगड जिल्ह्यातील रोहावासियांची अस्मिता असलेली रोहे अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावानं बिल्डरला विकण्यात येत असून या बँकेतील ठेवीदारांना आणि भागधारकांना विश्वासात न घेता नियमबाह्य पद्धतीनं बिल्डरला विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी रोह्यातील सर्वपक्षीय नागरिकांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला। खासदार सुनील तटकरे यांनी नागरिकांच्या आक्रोशाची गंभीर दखल घेत थेट राज्याचे सहकार मंत्री यांना फोन करून या विक्री संदर्भात स्थगिती देण्याची विनंती केली। आक्रोश समितीचे समीर शेडगे, नितीन परब आणि अमित घाग यांनी बँक लिलावात झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता यानं नमो चषक 2025 किताब पटकावला। 1,11,000 रुपयांच्या चषकाचा तो मानकरी ठरला। भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीनं 23 ते 25 जानेवारीपर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन उल्वानोडमधील सेक्टर 12 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत करण्यात आलाय। त्याचाच एक भाग असलेली राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्स्फूर्तपणे आणि उत्कृष्ट नियोजनात आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडली। आमच्याविषयी वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले। विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा आशीर्वाद घ्यायला सकाळ दुपार संध्याकाळ कोण यायचं असा टोला देखील अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना लगावला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेनंतर अनिकेत तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलंय। सुनील तटकरे हे बादशाह आहेत हे त्यांनी कबूल केलंय। तटकरे हे रायगडचे बादशाहच आहेत असंही अनिकेत तटकरे म्हणाले। जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली। चालकाच्या प्रसंगावधानानं वेळी चालक आणि त्याच्या सोबत असलेली प्रेयसी वाहनातून जीव मुठीत घेऊन बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचलेत। घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते तर दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्यानं घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती। माथेरान नगर परिषदेच्या अग्निशमन वाहकाला चालकच मिळत नसल्याने कार जळून पूर्णतः खाक झाली। उरण तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कवडीमोल भावानं शेतजमिनी भूसंपादन करून सरकार विरार अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर हा महत्वाचा राज्य महामार्ग बनवण्याचा घाट घालत आहे। त्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारीला कोकण आयुक्त कार्यालयावर आंदोलन उभारण्याचा इशारा अलिबाग विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलाय। आमचा विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य बाजारदर मिळण्याबाबत आपण आग्रही असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं। इंदापूर विभागात नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबई गोवा हायवे लगत पश्चिमेकडे असलेल्या वावे दिवाळी आणि पाटेनेर गावच्या हद्दीत, तळा रोड उमरोळी हद्दीत तसंच पाणसई औद्योगिक क्षेत्रात माती माफियांनी धुमाकूळ घातलाय। हे माती माफिया शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी शासनाची रॉयल्टी चुकवून हजारो ब्रास माती उत्खनन करून ते खासगी भरावासाठी नेत आहेत। यातून लाखो रुपये कमवत आहेत। वावे दिवाळी पोटनेर गाव हद्दीत दिल्ली मुंबई औद्योगिक विकास क्षेत्रात येत असणाऱ्या डोंगराचा साधा दगड काढायला शासन परवानगी नसताना हे उत्खनन राजरोसपणे सुरू असल्याचं समजतंय। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही। अलिबाग वडखळ मार्गाचा 10 वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच निश्चित झालं नाही। त्यामुळे रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिक विचारत आहेत। माजी आमदार सुभाष पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला, मात्र महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू असून महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग असे दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबदारी झटकत असल्याचं दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास
अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले. तसेच संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या जीवनदूत यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून त्यांना शासन स्तरावरून सर्व सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीनं जीवनदूत सन्मान सोहळा 2025चं आयोजन आरसीएफ सभागृह कुरुळ येथे करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. पनवेल तालुक्यातील उसरली येथील लिटल आयडियल किड्स स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिवसम्राट संपादक रत्नाकर पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था संस्थापक एन डी खान, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त एकनाथ खोल्लम, चित्रपट अभिनेत्री रंजिता पाटील, अभिनेता सचिन पाटील, पत्रकार मिलिंद खार पाटील यांच्यासह लिटिल आयडियल किड्स स्कूलचे चेअरमन मनोज गुप्ता, प्राचार्य पूनम गुप्ता उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.